नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये ज्या जाहिराती येणार आहे त्या संदर्भात बोलणार आहोत। त्याचबरोबर जो काही जीआर आला आहे त्या संदर्भामध्ये मी व्हिडिओ केला, त्यावर बऱ्याचशा जणांच्या काही कमेंट आल्या, काही एक दोन प्रश्न आहेत जे रिपीटेटिव्ह आहेत, तर त्याबद्दल आज मी बोलणार आहे। काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यामुळे इंग्लिश मीडियम वाले आणि मराठी मीडियम वाले दोन्ही बघा, कारण हा वाद नाहीये। ही इन्फॉर्मेशन पोहोचविण्याची किंवा सध्या काय घडत आहे ते पोहोचविण्याची एक प्रोसेस आहे असं समजा। मित्रांनो, सध्या म्हणजे शासनाने अशी परिस्थिती करून ठेवली आहे की विद्यार्थी यांच्यामध्येच वाद लागावा, वाद चिघळावा आणि भरती प्रक्रिया कशी कमीत कमी करता येईल याकडे शासनाचं लक्ष आहे। वॅकन्सीज अवेलेबल आहेत, 30,000 जागा निघू शकतात। पहिल्या टप्प्यामध्ये 30,000 जागा भरल्या जाऊ शकतात। ज्या प्रकारे रोस्टर पूर्ण आहेत त्या रोस्टरच्या 80% पदभरतीला मान्यता मिळालेली आहे। तरी देखील जेवढी मान्यता मिळालेली आहे त्यापैकी 50% जागा आम्ही भरतोय, म्हणजे 40% जागा हे भरणार आहेत। मी तुम्हाला अगोदर देखील खूप अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि तिथे मी सांगितलं होतं की 7 ते 8 हजारच जागांची भरती होऊ शकते। त्यावेळी बरेच जण मला बोलले होते की मॅडम आम्हाला 30,000 पाहिजे, आम्ही तर 34,000च घेणार आणि 55,000ची आमची मागणी आहे। परंतु त्यावेळी देखील मी तुम्हाला ही जाणीव अगोदर करून दिली होती। मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं की जिल्हा परिषदेमध्ये आपले काही आहेत उमेदवार किंवा जे काम करतायत ना ते आमच्या घरात आहेत की रोस्टरवर काम करणं चालू आहे। त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी माहीत आहे की कशा गोष्टी होत आहेत आणि कशा गोष्टी कशा प्रकारची पदं भरली जाणार आहे, हे मी तुम्हाला अगोदर इंटिमेट केलं होतं, परंतु बऱ्याच जणांनी ते ऐकलं नाही। तर आता मित्रांनो, त्यांनी असं केलं आहे की जेवढ्या जागा आहेत त्याच्या देखील 50% म्हणजे 80% मान्यता, त्यापैकी 50% म्हणजे जर विचार केला तर 40%च पदभरती करणार आहे। त्या प्रकारे अशा प्रकारचा एक लिस्ट जीआर काढून ठेवला आहे। आता बरेचसे जण म्हणत आहे की मॅडम तुम्ही ज्या प्रकारे म्हणताय की 4800 जागा इंग्रजी माध्यमाला जाणारच नाही, कारण टप्प्यात जाहिरात येणार आहे, तर टप्प्याटप्प्याने, तर हे तर बरोबरच आहे। मी एक ऑल ओव्हर म्हटलं की टोटल जेव्हा 34 जिल्हा परिषदांच्या जाहिरात येतील तेव्हा जेवढे केंद्र आहे तेवढ्या केंद्रांवर इंग्रजी माध्यमाचे उमेदवार भरले जाणार आहे। जेव्हा एकत्र जाहिरात येईल, परंतु जाहिरात एकत्र येऊ की टप्प्याने येऊ, परंतु जाहिरातीमध्ये 50% जागांची कपात केली आहे। जागांची कपात केली असली तरी जेव्हा सर्व जाहिराती येतील तेव्हा जेवढ्या जागा आहेत तेवढ्यापैकी 4,800 तरी ते इंग्रजी माध्यमाचे उमेदवार भरणार आहेत। जर पूर्ण 30,000 जागांची भरती केली असती आणि मग त्यापैकी जर इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना जर तेवढ्या 4,800 वॅकन्सीज दिल्या असत्या तर चाललं असतं, परंतु हे शासनाने जाणीवपूर्वक केलं आहे की कमी जागा काढायची आणि मग अशा एका स्तराला जास्त जागा द्यायच्या। आता तुम्ही एसटी पेसाचं बघितलं, खूप साऱ्या वॅकन्सीज दाखवल्या, अक्षरशः 20-20 मार्कावाले उमेदवार देखील त्यांनी तिथे दाखवले आहे। मग त्यांना कागदपत्र पडताळणीला वगैरे बोलवलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल, याद्या बघितल्या असेल बघा, खूप उमेदवार असे त्यांच्या टीईटी नाही, सीटीटी नाही, टीईटी सीटीटी नाहीये किंवा छोटे पेसाचं सर्टिफिकेट नाहीये। म्हणजे काही कॅटेगरीला अशा जागा दाखवायच्या की आम्ही 4,500 जागा तिथे दिल्या, परंतु प्रत्यक्षात तर तिथे 4,500 उमेदवार येणारच नाहीये। त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिकांचं देखील बघितलं असेल, मागच्या 2017च्या भरतीमध्ये माजी सैनिकांच्या जागा भरपूर असतात, उमेदवार कमी असतात। मग त्या जागा इथे इन्क्लूड करून सांगतात की आम्ही एवढ्या वॅकन्सीज दिल्या, परंतु त्या भरल्या का? आणि माजी सैनिकांच्या जागेचा रूल असा आहे की त्या भरल्या गेल्या नाही तर, म्हणजे जर ते उमेदवार मिळाले नाही तर ते सर्वसाधारण जागेमध्ये कन्वर्ट करून त्या जागा इमिजिएटली त्याच भरती प्रक्रियेमध्ये सर्वसाधारणसाठी येतात। पण 2017च्या भरती प्रक्रियेमध्ये ते देखील केलं नाही। मागचा तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अनुभव असताना 2023च्या विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टींची माहिती झालेली होती की कशा प्रकारे करत आहे शासन। आता देखील शासनाने तोच डावपेच पुन्हा आखला आहे, पुन्हा त्या गोष्टी केल्या आहे। जसं की आता इथे फक्त इंग्रजी माध्यमाचा मुद्दा नाही, मुद्दा हा आहे की जागाच कमी आहे। मुळात जागा कमी आहे हा मुद्दा आहे। जागा जर जास्त असत्या, म्हणजे जागा जास्त आहेत, 23,000-23,500 जास्त जागा आहेत मित्रांनो जिल्हा परिषदेच्या, तर त्या देखील पूर्ण भरल्या जात नाही। जर जागा अवेलेबल आहे तर तुम्ही पूर्ण भरा, 10% 20% ज्या तुम्हाला रिक्त ठेवायच्या आहे तुम्ही तेवढ्या रिक्त ठेवू शकता, परंतु उर्वरित पूर्ण जागा भरल्या गेल्या पाहिजे, तेव्हा सर्व स्तरांवर न्याय मिळेल। परंतु जाणीवपूर्वक अशा प्रकारचे शासन निर्णय काढायचे, अशा प्रकारच्या त्यामध्ये अटी घालायच्या आणि मग विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेपासून दूर ठेवायचं किंवा कमी जागांची भरती करायची, अशी प्रक्रिया सध्या सुरू आहे। बघा मित्रांनो, शासन निर्णयामध्ये सांगितल्याप्रमाणे जर म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये जेवढ्या जिल्हा परिषदांच्या किंवा ज्या ठिकाणच्या जेवढ्या जाहिराती निघतील त्यामध्ये
ज्या ठिकाणी पात्र असणारा म्हणजे ज्या गटासाठी पात्र असणारा उमेदवार दुसऱ्या राऊंडमध्ये म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये त्या गटासाठी पात्र राहणार नाही. म्हणजे 1 ते 5 साठी तो अगोदर पात्र असेल तर तो नंतर 6 ते 8 किंवा वरच्या वर्गासाठी पात्र असेल. आता अशा परिस्थितीमध्ये कसं होतं मित्रांनो, आता तुम्हाला माहित आहे की सध्या तरी मराठी मीडियमचं किंवा बाकीचं मेरिट जर हाय लागणार आहे, कारण की जागा कमीच आहे त्यामुळे मेरिट हाय लागणार आहे, ऑब्व्हियस आहे. तर मग जो उमेदवार पहिल्या गटामध्ये 1 ते 5 पहिल्या टप्प्यामध्ये 1 ते 5 या गटासाठी तो पात्र राहिला परंतु त्याला स्वजिल्हा मिळाला नाही, मग अशा वेळी काय होईल की दुसऱ्या टप्प्यामध्ये तो 6 ते 8 साठी जर तो इलिजिबल असेल तर तो 6 ते 8 कडे जाईल. म्हणजे 1 ते 5 ची ती वॅकन्सी त्याने खाल्ली तर ती वॅकन्सी रिक्त राहिली. पुन्हा 6 ते 8 मध्ये एखाद्या 6 ते 8 च्या उमेदवाराचं सिलेक्शन होऊ शकलं असतं परंतु त्याला संधी असल्यामुळे तो पुन्हा 6 ते 8 मध्ये आला. तर त्यामुळे काय होईल की 6 ते 8 ची वॅकन्सी देखील गेली. आता ती 1 ते 5 ची जी वॅकन्सी रिक्त राहणार ती पुन्हा भरली जाणार नाही. तर त्यासाठी वेटिंग लिस्ट असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्या जागेवर एखादा वेटिंगमध्ये जर वेटिंग लिस्टमध्ये असेल उमेदवार तर तो तिथे इमिजिएट लागून जाईल वेटिंग लिस्टसाठी, त्याला 5 वर्ष थांबायची गरज नाहीये. तर ही गोष्ट खूप गरजेची आहे मित्रांनो, वेटिंग लिस्ट असणं खूप गरजेचं आहे. शासनाने आतापर्यंत आपल्या कुठल्याच मागण्या मान्य केल्या नाही, सगळ्या गोष्टी त्यांच्या पद्धतीप्रमाणे चालल्या आहे. त्यामुळे आता वेटिंग लिस्ट तरी लावावी जेणेकरून एखादा उमेदवार आहे बघा, आपल्यामध्ये बरेचसे असे उमेदवार आहेत ज्यांचं डीएड झालेलं आहे, टीईटी सीटीईटीचे दोन्ही पेपर क्वालिफाईड आहे, त्यांचं बीएड देखील आहे आणि त्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बीएड देखील आहे. मग असे जर उमेदवार अवेलेबल असले आणि त्यांना जास्त मार्क्स असले तर ते इकडून तिकडं आणि तिकडून इकडं असं करत राहणार. मग जे उमेदवार थोडेसे कमी मार्क्स आहेत त्याच्यापेक्षा थोडे कमी मार्क्स आहेत, थोडे कमी मार्क्स असणं याचा अर्थ त्याने सगळ्याच गटातून तो पात्र नसणं असं तर होणार नाही ना. तर जर एखादा उमेदवार जो सगळीकडे पात्र आहे मग तो इकडून तिकडे जाऊ शकतो, परंतु ज्याला थोडेसे मार्क कमी आहे तर या एका उमेदवारामुळे त्याच्यावर प्रॉब्लेम येईल. म्हणजे पहिली गोष्ट एकत्रित जागा काढत नाहीये. या सर्वांवर एक उपाय आहे की एकत्रित जागा आल्या पाहिजे, अजून 8 दिवस 10 दिवस लेट होऊ द्या. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की जाहिराती येत आहे परंतु या मॅडम म्हणतात की लेट होऊ द्या. मित्रांनो याची गरज आहे, हे मी आधी वारंवार म्हटलंय की एकत्रित 30,000 आले पाहिजे. म्हणजे जेणेकरून इंग्रजी माध्यमांना ज्या जागा दिल्या आहेत त्या त्यांना जातील, उर्वरित ज्या जागा आहेत त्यामध्ये मग उमेदवारांची इकडून तिकडे जाण्याची गरज पडणार नाही. त्याला अगोदर केंद्रीय पद्धतीने मेरिटमध्ये त्याला कळेल की मी माझ्या जिल्ह्यात लागत नाहीये, मी ज्या जिल्ह्यामध्ये आहे तिथेच मला जॉब करायचा आहे. आता इथे प्रेफरन्स देताना फार तुमची कस लागणार आहे मित्रांनो, कारण तुम्हाला इथे एक गोष्ट क्लिअर केली आहे की जर 1 ते 5 साठी सिलेक्शन झालं तर 6 ते 8 ला जाता येतं, 6 ते 8 साठी सिलेक्शन झालं तर 9 ते 8वी 9वीला जाता येतं आणि 8वी 9वीला सिलेक्शन झालं तर 10वी 11वीला जाता येतं. परंतु आता तुम्हाला ही एक गोष्ट माहित नाही की जर तुमचं 6 ते 8 या गटाला सिलेक्शन झालंय परंतु तुम्हाला तुमचा जिल्हा मिळाला नाही, एखादा उमेदवार आहे संभाजीनगर मधला आहे आणि त्याचं 6वी ते 8वी या गटासाठी सिलेक्शन झालंय परंतु त्याला संभाजीनगर मिळालं नाही कारण संभाजीनगरच्या जागाच आल्या नाहीये, मग तो गेला दुसरीकडे कुठे, तुम्ही नाशिक धरा किंवा कुठे एखाद्या कोकणातल्या जिल्ह्यामध्ये 6वी ते 8वी या गटासाठी त्याचं सिलेक्शन झालं. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा संभाजीनगरच्या जागा निघतील तेव्हा तो पुन्हा 1 ते 5 ला येऊ शकतो का, हे एक महत्वाचं आहे. कारण की त्याला आता दूर नकोय, त्याला असं वाटतं की माझ्या जिल्ह्यामध्ये मला कमी ग्रेड पे चालेल, मी 1 ते 5 ला मला यायचं आहे. तर हा मुद्दा क्लिअर केला नाही तर या मुद्द्यामुळे पण त्याच गोष्टी होऊ शकतात की त्याला पुन्हा 1 ते 5 साठी येता येतं का, कारण तो वरच्या वर्गासाठी जाऊ शकतो, खालच्या वर्गासाठी येऊ शकतो का, तर येऊ शकायला पाहिजे. परंतु त्या गोष्टीमध्ये देखील काय होतं, मग ती 6 ते 8 ची जागा रिक्त होईल आणि त्यासाठी वेटिंग लिस्ट पाहिजे. या सर्वांवर प्रभावी उपाय वेटिंग लिस्ट लावणे, त्याचबरोबर जागा टप्प्याटप्प्याने येऊ द्या परंतु वेटिंग लिस्ट लावा. पहिल्या वेटिंग लिस्टमध्ये जे उमेदवार वेटिंग मध्ये आहेत त्यांना लगेच जर उमेदवार मिळाला नाही किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये तो गेला तर त्यांना लगेच 8 दिवसामध्ये त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना घ्यावं. तलाठी भरतीमध्ये देखील वेटिंग लिस्ट लागते आणि वेटिंगच्या उमेदवारांना घेतलं जातं, सगळ्याच भरतीमध्ये होतं. मग यांनाच काय हरकत आहे, कारण शिक्षक नाही म्हणून रडायचं आणि पुन्हा वेटिंग लिस्ट लावायच्या नाही. काही जे गट आहेत जिथे कमी उमेदवार आहे तिथे अफाट जागा दाखवायच्या, माझे सैनिक, जसं पेसा, जसं इंग्लिश मीडियम, आणि मग तिथल्या जागा भरायच्या नाही, कमी जागा भरायच्या आणि मग असं सांगायचं की उमेदवार मिळाले नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगते मित्रांनो, 2017च्या भरतीमध्ये मॅथ आणि सायन्सच्या खूप जागा रिकाम्या राहिल्या आणि असं सांगितलं गेलं की मॅथ आणि सायन्सचे उमेदवारच मिळाले नाही. असे कित्येकसे मॅथ आणि सायन्सचे उमेदवार आहे जे अवेलेबल होते, यांनी जागा भरल्या नाही परंतु दिखावा असा केला किंवा दाखवलं असं की उमेदवार मिळाले नाही. आपल्यातलेच बरेच उमेदवार होते मॅथ सायन्सचे की जे इलिजिबल होते परंतु जागा तेवढ्या न भरल्यामुळे त्यांच्यापर्यंत मेरिटच नाही आलं ना.
जागा त्यांनी अशा दाखवल्या की मॅथ सायन्सच्याच रिकाम्या राहिल्या. आता बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे आपल्याला कळतंय की मॅथ सायन्सच्या मागच्या भरतीमध्ये खूप जागा रिकाम्या आहेत, त्यामुळे आता येईल असं की मराठवाड्यामध्ये मॅथ सायन्सच्या जास्त जागा येणार आहेत. आता मॅथ सायन्सच्या पुन्हा जास्त जागा येणार आहेत, तर मग मेरिट बऱ्याचपैकी खाली यायला पाहिजे आणि सगळेच उमेदवार तिथे लागले पाहिजे ना. तर त्यातल्या बऱ्याचशा जागा आता तुम्हाला माहिती की पदोन्नतीसाठी राहतील किंवा त्या अशा काहीतरी नियम लावतात. इतके किचकट नियम आहेत की जे समजण्याच्या पलीकडे आहेत. आता काही जण विचारतायत की तुम्हाला मी काल 5 पॉईंट त्यांचे जे 5 मुद्दे आहेत ते समजावून सांगितलेच होते. तुम्हाला माहित आहे की एकतर पूर्ण 10वी पर्यंत एकतर पूर्णच शिक्षण तुमचं इंग्रजी माध्यमातून पाहिजे, नाहीतर मग तुमचं पूर्ण शिक्षण इंग्रजी माध्यमातून, व्यावसायिक अर्हता ज्या आहेत बीएड बीएड मराठीतून चालतील. त्यानंतर तुमचं 12वी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून, त्यानंतर तुमचं 10वी पर्यंतचं शिक्षण, किंवा मग तुमचं कोणतं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं नसेल, इंग्रजी माध्यम, कदाचित मी जर बोलताना मराठी बोलले असेल तर इंग्रजी माध्यम, इंग्रजी माध्यमासाठी चालू आहे मुद्दा. तर एकतर तुमचं कोणतंच शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालेलं नाही, फक्त डीएड आणि बीएड इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे आणि तुमचं बाकीचं शिक्षण मराठी माध्यमातून झालं आहे, तर तुम्ही जे केंद्र शाळेवर जे पद नियुक्त केलं जाणार आहे तर त्यासाठी तुम्ही इलिजिबल आहात. पण काही जण मला विचारतात की मॅडम बाकीचं शिक्षण मराठीमधून आहे, जसं 10वी मराठीमधून आहे, फक्त 12वी सायन्स झालेलं आहे, मग म्हणजे बीएससी वगैरे, आणि मग डीएड किंवा बीएड आमचं मराठी माध्यमातून आहे, तर मग तुम्ही इलिजिबल नसाल. कारण त्यांनी सांगितलं 12वी पर्यंत, म्हणजे तुमचं 10वी पण इंग्रजीतून पाहिजे, 12वी पण इंग्रजीतून पाहिजे, म्हणजे 12वी पर्यंत. आणि त्याचबरोबर दुसरा त्यांचा मुद्दा आहे की 10वी पर्यंत, म्हणजे 10वी तुमची पूर्ण इंग्रजी माध्यमातून पाहिजे. म्हणजे ह्या अशा काहीतरी अटी आहेत. म्हणजे 12वी सायन्सचे जे उमेदवार आहेत जे म्हणतात की त्यांनी 12वी सायन्स केलंय, त्यांचं 12वी सायन्स आहे आणि 10वी मराठी माध्यमातून आहे, 12वी सायन्स आहे आणि बीएससी त्यांनी इंग्रजी माध्यमातून म्हणजे बीएससी केलेलं आहे आणि त्यानंतर बीएड मराठी माध्यमातून केलाय, तर तिथे तर त्यांना संधी नाहीये. काही उमेदवार आहे बघा बीए आणि एमए इंग्लिश मधून आहे. काही उमेदवारांचं बीए जे आहे ना तो एकच सिंगल सब्जेक्ट आहे पूर्ण इंग्लिश मधून आणि एमए इंग्लिश मधून, तर त्यांचं म्हणणं आहे की मग आम्हाला, तर त्यांना देखील मित्रांनो तुम्हाला देखील प्राधान्य नाहीये. ज्यांचं फक्त डीएड किंवा बीएड पूर्णतः म्हणजे इंग्रजी माध्यमातून आहे, बाकीचं शिक्षण तुमचं मराठीचं का असे ना, पण तो डीएड बीएड असणाऱ्यांना आहे. बाकी तर मी तुम्हाला सांगितलंच आहे, बीए आणि एमए इंग्लिश असणाऱ्यांना नाही, असं काही प्राधान्य दिलं गेलेलं नाही. तुम्हाला तुमच्या ज्या मराठी माध्यमातून येणाऱ्या जागांमध्ये इंग्रजी विषयासाठी तुम्ही 6वी ते 8वी 9वी 10वी 11वी 12वी इलिजिबल असाल. तर अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हे सांगायचं आहे, जरी सोमवारपासून जाहिराती येणार असल्या तरी प्रेफरन्स आता 1 तारखेपासून भरायला येतील. जाहिराती 24-25 जिल्हा परिषदांच्या येणं अपेक्षित आहे. 34 जिल्हा टोटल 34 जर आल्या तर खूप चांगलं होईल. म्हणजे 34 पैकी खूप काही क्लिष्ट असेल 4 याचं, तर 30 जिल्हा परिषदांच्या तरी जाहिराती याव्या, जेणेकरून विद्यार्थ्यांना इकडून तिकडं आणि तिकडून इकडे जाण्याची गरज पडू नये, जेणेकरून ज्यांना थोडेफार कमी मार्क्स आहेत त्यांच्यावर अन्याय होईल. कारण जर 150 मार्कावाला आहे मग तो सगळीकडे इलिजिबल आहे, तो इथं हे नाही पटलं, म्हणजे हा माझा जवळचा जिल्हा नाही, मग मी माझ्या जवळच्या जिल्ह्यात आता जाहिरात आली तर जातो. आणि शक्यतो पहिला राऊंड होईल, परंतु ज्या प्रकारे सांगितलं गेलं आहे की दर 3-3 महिन्याने राऊंड होतील, तर इतकं काही होणार नाहीये. एकदा आता पहिला होईल, त्याच्यानंतर खूप काही झालं तर दुसरा होईल आणि त्यातच ते सांगतील की उमेदवार म्हणजे जागा भरल्या, जेवढ्या जागा आहे तेवढ्या भरल्या, बाकीच्या जागांना मान्यता नाही किंवा काय 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 असे काही मुद्दे तुमच्या समोर सांगतील. तर त्याचमुळे ज्या उमेदवारांवर मागच्या भरतीमध्ये अन्याय झाला, 4-4, 5-5 मार्कावरून राहिले, 2-2, 3-3 मार्कावरून राहिले, काही तर 1-1 मार्कावरून राहिले, तर असं आता होऊ नये म्हणून वेटिंग लिस्ट लावणं खरंच खूप गरजेचं आहे. याची मागणी आपण आता सर्वांनी करायला हवी. आणि हे तर म्हणजे ह्या प्रक्रिया होत आहे, प्रोसेस होत राहील. परंतु आता मला बरेचसे जण विचारतात की मॅडम 11वी 12वीच्या जागांचं काय, 11वी 12वीच्या जागा. मित्रांनो 11वी 12वीच्या ज्या जागा जास्तीत जास्त खाजगी संस्थांच्या जागा आहेत, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या संस्थांना पाठपुरवठा करा. कुठपर्यंत त्यांचं रोस्टर आलेलं आहे, रोस्टरचं काम चालू आहे का, कारण की सध्या तरी जिल्हा परिषदांच्या जागा आहेत, जिल्हा परिषदांमध्ये 11वी 12वीच्या जागा खूप कमी असतात. सध्या तरी ही स्थिती आहे. उद्या तुम्हाला कळेलच काय गोष्टी घडत आहेत, कारण की टप्प्यावाईज होणार आहे म्हणून तुम्हाला अजून संधी आहे त्यांना म्हणायचं. म्हणजे ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचं जाहिराती पोर्टलवर येण्यासाठी प्रयत्न करायची खूप गरज आहे. 11वी 12वीला तर आहे. आता डबल विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन, तर हा मुद्दा तुम्ही वाचला असेल. ते काही ठिकाणी त्या उमेदवारांना प्राधान्य आहे मित्रांनो, परंतु असं नाहीये की जर तुमचं 11वी 12वी एका विषयामध्ये पीजी झालेलं आहे तर ते इलिजिबल नाहीत, असं तर अजिबात होणार नाही. पण काही ठिकाणी तसे काही नियम आहेत, त्या ठिकाणी 2 विषयात पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे असा तो त्यांनी एक संदर्भ टाकला आहे. म्हणजे हा असे क्लिष्ट मुद्दे करून काय करायचं की मग आम्हाला ते उमेदवार मिळाले नाही, म्हणजे हे मी तुम्हाला शासनाचं सांगत आहे, आणि मग उमेदवारांमध्ये मग ते हे लावायचं. आता खूप कमी विद्यार्थी असे असतात की ज्यांचं डबल पीजी झालेलं असतं,
तर आता हा एक मुद्दा आहे. त्यामुळे बरेच जण मला विचारतात की मॅडम आमचं फक्त समजा MSc झालेलं आहे, म्हणजे एकाच विषयामध्ये झालेलं आहे, मग आता कसं? तर असं नाही की तुम्ही अपात्र ठरणार, तुम्ही पात्र आहात. पण काय होतं की एकतर जागा कमी निघणार, त्यामध्ये मग जर ते आधी डबल PG वाल्यांना घेणार, मग तुम्ही असं होतं, मग काय होतं की तुमच्यावर अन्याय होतो. मी एक सांगत आहे की या गोष्टींमुळे एखाद्या विद्यार्थ्यावर अन्याय होतो. असे मग बरेचसे विद्यार्थी आहेत आणि हे देखील कुणामुळे होतं, तुमच्या आमच्यामुळे होणार नाही किंवा सर्वसामान्य अभियोग्यताधारक हे करतच नाही. त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला, परीक्षा पास केली आणि जाहिरातींची वाट बघत होता. शासनाने हे नियम काढले आहे. आता तुम्ही विचार करा, यावर मी जास्त काही बोलणार नाही. तर उद्यापासून जाहिराती येणार आहे. जास्तीत जास्त जिल्हा परिषदांच्या जाहिराती याव्या यासाठी आपण आता प्रयत्न करूया. आणि मित्रांनो, अशा प्रकारच्या अपडेट्ससाठी आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.